कर्क राशी 1 ते 7 जून 2026 साप्ताहिक राशीफल। कर्क राशीच्या व्यक्ती म्हणजे भावना, आपुलकी, घर परिवार आणि नात्यांना जीव लावणारे लोक। चंद्र हा तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे तुमच्या मनात सतत भावनांचे तरंग उठत असतात। बाहेरून शांत दिसणारे तुम्ही लोक आतून मात्र खूप संवेदनशील असता। एखाद्याने प्रेमाने 2 शब्द बोलले तरी तुम्ही मनापासून जोडले जाता आणि एखाद्याने दुर्लक्ष केले तर तेही मनाला खोलवर लागते। म्हणूनच कर्क राशीचे जीवन नेहमी भावनिक चढउतारांनी भरलेले असते, पण हाच तुमचा स्वभाव तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे आणि खास बनवतो। 1 ते 7 जून 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे। हा काळ फक्त रोजच्या घटना घडवणारा नाही, तर तुमच्या मनात बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षांना दिशा देणारा ठरू शकतो। गेल्या काही महिन्यात तुमच्या मनावर आलेला ताण, नात्यांमधील गैरसमज, आर्थिक चिंता किंवा भविष्याबद्दलची अस्वस्थता आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत। या आठवड्यात तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे समजू लागतील। कोण तुमच्या सोबत खरे आहे, कोण फक्त गरजेनुसार जवळ येते आणि कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःला सतत त्रास देत होता। या आठवड्याची सुरुवात थोडी भावनिक होऊ शकते। मन सतत जुन्या आठवणींकडे जाईल। काही कर्क राशीच्या लोकांना अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण येऊ शकते। काहींना जुने फोटो, जुने संदेश किंवा पूर्वीच्या काळातील एखादी घटना पुन्हा डोळ्यासमोर उभी राहू शकते। पण या आठवड्यात विश्व तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे, जे गेले ते संपले, आता स्वतःसाठी जगायला सुरुवात करा। म्हणूनच या काळात तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करण्याचा प्रयत्न कराल। तुमच्या आयुष्यात सध्या अनेक जबाबदाऱ्या आहेत। घर, कुटुंब, पैसा, भविष्य, नाती या सगळ्यांचा भार कधीकधी तुमच्या मनावर इतका वाढतो की तुम्हाला स्वतःसाठी वेळच मिळत नाही। पण या आठवड्यात परिस्थिती थोडी बदलताना दिसेल। काही लोक अचानक मदतीला पुढे येतील। ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती तेच लोक तुम्हाला भावनिक आधार देतील। त्यामुळे तुमच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण होईल। काही कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात स्वतःच्या करिअरबद्दल मोठा विचार सुचू शकतो। मी जे करत आहे ते खरंच मला आनंद देते का, हा प्रश्न मनात येईल। त्यामुळे काही जण नवीन काम, नवीन संधी किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याबद्दल गंभीरपणे विचार करू शकतात। विशेषतः ज्यांचे काम कला, लेखन, सोशल मीडिया, शिक्षण, ब्युटी, कुकिंग किंवा घरातून चालणाऱ्या व्यवसायाशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो। या आठवड्यात तुमच्या बोलण्याला विशेष महत्त्व मिळणार आहे। लोक तुमचे शब्द लक्षपूर्वक ऐकतील। त्यामुळे रागाच्या भरात काही चुकीचे बोलू नका, कारण या काळात बोललेले शब्द नात्यांवर मोठा प्रभाव टाकू शकतात। विशेषतः कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत जुना गैरसमज मिटण्याची शक्यता आहे। तुम्ही जर स्वतःहून संवाद साधलात तर वातावरण पुन्हा शांत होऊ शकते। प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर हा आठवडा खूप भावनिक असणार आहे। ज्यांच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती आहे त्यांच्यासाठी नात्यातील अंतर कमी होऊ शकते। एखादी मनातील गोष्ट बोलण्याचे धाडस तुम्ही कराल। काहींना प्रेमात नवीन सुरुवात जाणवेल, तर काही लोकांना अचानक एखाद्या व्यक्तीकडून संदेश किंवा संपर्क येऊ शकतो। पण या आठवड्यात भावना आणि वास्तव्य यामध्ये संतुलन ठेवणे गरजेचे आहे। फक्त भावना पाहून निर्णय घेऊ नका। विवाहित लोकांसाठी हा काळ थोडा संवेदनशील राहील। जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा। छोट्या गोष्टींवरून वाद वाढू शकतात, पण संयम ठेवला तर परिस्थिती सुधारेल। काही जोडप्यांना घर, पैसा किंवा भविष्याशी संबंधित मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा हळूहळू सुधारणा दाखवणार आहे। अचानक मोठा पैसा मिळेल असे नाही, पण खर्चांवर नियंत्रण येऊ लागेल। काही थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, तसेच एखादे नवीन उत्पन्नाचे साधन दिसू शकते। मात्र भावनिक होऊन कोणालाही पैसे उधार देणे टाळा, कारण नंतर त्याच गोष्टीचा मानसिक त्रास होऊ शकतो। या आठवड्यात काही कर्क राशीच्या व्यक्तींना आध्यात्मिक अनुभवही येऊ शकतात। एखाद्या मंदिरात जाण्याची इच्छा होईल किंवा अचानक मन शांत करण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा देवभक्तीकडे ओढ वाढेल। विशेष म्हणजे या काळात तुम्हाला काही गोष्टींचे संकेत स्वप्नांमधून किंवा अंतर्मनातून मिळू शकतात। तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप मजबूत राहणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे। मन विचलित होऊ शकते, पण जर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर चांगले परिणाम दिसू लागतील। विशेषतः स्पर्धा परीक्षा, कला किंवा लेखन क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकते। या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे की स्वतःची किंमत ओळखा।
तुम्ही सतत इतरांसाठी जगता, इतरांच्या भावना जपता, पण आता स्वतःच्या आनंदालाही महत्त्व द्यायला शिका. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, काही नाती बदलतील, पण त्यामुळे घाबरू नका, कारण विश्व तुमच्यासाठी नवीन जागा तयार करत आहे. 1 ते 7 जून 2026 हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी भावनिक परिवर्तन, मानसिक स्पष्टता आणि नवीन आशेचा काळ ठरू शकतो. काही गोष्टी मनाला टोचतील, काही गोष्टी डोळे उघडतील, पण शेवटी तुम्ही आधीपेक्षा अधिक मजबूत आणि आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसाल. तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते अजून जिवंत आहे, फक्त त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कर्क राशीचे लोक अनेकदा आयुष्यात खूप काही सहन करतात, पण ते सगळं शांतपणे मनात ठेवतात. बाहेरून हसत असले तरी आतून ते तुटलेले असू शकतात. गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात अशा घटना घडल्या असतील ज्यामुळे तुम्हाला वाटले असेल की आता काहीच बदलणार नाही. नाती, पैसा, करिअर किंवा स्वतःचे आयुष्य सगळं अडकल्यासारखं वाटलं असेल, पण हा संदेश सांगतो की तुमची स्वप्ने अजून संपलेली नाहीत. तुमच्या मनात अजूनही एक इच्छा आहे, शांत आयुष्य जगण्याची, खरं प्रेम मिळवण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची किंवा स्वतःची ओळख निर्माण करण्याची. फक्त सततच्या संघर्षामुळे तुम्ही त्या स्वप्नांवरचा विश्वास हरवू लागला होता. आता विश्व तुम्हाला पुन्हा आठवण करून देत आहे की तुम्ही जे अनुभवत आहात ते कायमचं नाही. या आठवड्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या तुम्हाला आतून जागं करतील. एखाद्याचे शब्द, एखादी अचानक मिळालेली संधी किंवा एखादा छोटासा सकारात्मक अनुभव तुम्हाला पुन्हा पुढे चालण्याची ताकद देईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही इतके कमजोर नाही जितके स्वतःला समजत होतात. हा संदेश आणखी एक गोष्ट सांगतो, तुम्ही सतत इतरांना प्रेम दिलत, आधार दिलात, पण आता स्वतःलाही तितकंच महत्त्व द्या, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आयुष्य तुमच्यासमोर नवीन दार उघडणार नाही. काही कर्क राशीच्या लोकांसाठी हा संदेश विशेषतः नातेसंबंधांशी जोडलेला आहे. जर एखादं नातं तुटलं असेल किंवा कोणी तुम्हाला दुखावलं असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं प्रेम संपलं. कधीकधी चुकीचे लोक आयुष्यातून दूर जातात कारण योग्य लोकांसाठी जागा तयार होत असते. आर्थिक किंवा करिअरच्या बाबतीतही हा संकेत आहे. आज परिस्थिती कठीण असली तरी तुमच्यात क्षमता आहे. तुमचं नशीब पूर्णपणे बंद झालेलं नाही, फक्त स्वतःला कमी समजणं थांबवा. म्हणूनच या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, भूतकाळाने तुम्हाला जखमा दिल्या असतील, पण भविष्य अजून लिहायचं बाकी आहे आणि ते भविष्य तुमच्या धैर्यावर, विश्वासावर आणि स्वतःला पुन्हा उभं करण्याच्या ताकदीवर अवलंबून आहे.